पण या हॉटेलला आलेलो हा बघा, साई कृपा फेमस लपेटा. तुम्हाला दिसत असेल बघा, हे गार्ड आहेत. तो इकडे आलेलो, हे बघा ह्या हॉटेलला आलेलो आम्ही. विचार केला, रस्त्यातच होता हॉटेल. सो विचार केला आम्ही, म्हणजे नाव खूप ऐकलेलं आहे या हॉटेलचं, लपेटा स्पेशल. त्यामुळे मी मित्राला बोललो की आपण इथं थोडं जेवूया आणि पुढे जाऊया. सो आम्ही या हॉटेलला आलो. तर पहिलं तर इकडे या लोकांना अजिबात मॅनर्स नाहीत, कस्टमरशी कसं वागायचं काय वागायचं. दोघंच जण होते म्हणून यांनी आम्हाला कुठंच खाली किंवा वरती बसायला दिलं नाही, एका कोपऱ्यामध्ये बसायला पाठवलं. का तर दोघं जण जेंट्स आहोत म्हणून. लेडीज असेल तरच बेनिफिट आहे, तुम्ही कुठेही बसू शकता पुऱ्या हॉटेलमध्ये. वर खाली हॉटेल आहे ठीक आहे, पण त्यांच्या मर्जीने आपण बसायचं का असं ते मलाही नाही माहिती. नाही आम्ही त्यांना विचारलं जास्त, कारण वाद घालायची इच्छा नव्हती. सो आम्ही तिथं जेवायला बसल्यावरती तिकडचे जे आहेत कर्मचारी लोक की तिथं ऑर्डर विडर घ्यायला तर वेटर, सो त्यांचं एवढं डिसरिस्पेक्टिंग होतं की आम्ही हाक मारतो त्याला ऑर्डर द्यायला, तो कंटिन्युअसली मला एवढंच बोलतो की थांब जरा, वाट बघ, टाईम लागेल, हे ते. तो त्याची वैयक्तिक कामं करत होता. आणि आम्ही लपेटा मागवल्याच्या नंतर पण त्याचा टाईमपासच चालू होता, म्हणजे ऑर्डर घ्यायलाच कोण येत नव्हतं. आम्ही एवढा वैतागलेलो, अर्धा तास नुसतं आम्ही बसून होतो. ऑर्डर आल्याच्या नंतर आम्ही कंटिन्युअसली त्याला ऑर्डर दे, ऑर्डर घे, तो घेऊन पण येत नव्हता काय सांगितल्यावरती, आणि ऐकतही नव्हता आमचं. तो नंतर लपेटा आला. लपेटा एवढा काही खास वाटला नाही आम्हाला, पण तिथं लेडीज असेल तर तुम्ही कुठेही बसू शकता, असे त्यांचे रूल्स आहेत. आणि फक्त जेंट्स असाल तर एका कोपऱ्यामध्ये बसायला देतात. हे त्यांचं मला पटलं नाही. नंतर जेव्हा आम्ही बिल मागवलं ठीक होतं, पण त्यांनी पाण्याच्या बॉटलचे एक्स्ट्रा 4 रुपये लावले. म्हणजे कसले काय समजलं नाही. तर मी त्याला विचारलं, बाबा का असे 4 रुपये का लावले. मी एवढा वेळ काहीच बोललो नव्हतं, मी फक्त त्यावेळी विचारलं 4 रुपये एक्स्ट्रा का लावले. तर त्याचं म्हणणं आहे की नाही म्हणून पार्सल घेत असाल पाण्याची बॉटल तर तुम्हाला 20 रुपयांनी भेटते, नाही तर हॉटेलमध्ये पियाला बसला तर 4 रुपये एक्स्ट्रा लावतो. एवढं म्हणजे बोलाल ना, लो क्वालिटीचं हॉटेल आहे. फक्त असंच व्हिडिओ बनवून फेमस केलेलं आहे. लपेटाचा काहीच खास नव्हता, एकदम फालतू टेस्ट लागला आम्हाला त्या लपेटाची. मी आणि माझा मित्र दोघं पण वैतागलो. नंतर पुन्हा कधी इथे यायची इच्छा नाही आमची. आणि तुम्हाला जायचं असेल तर विचार करून जावा आणि सोबत कोणतरी लेडीज ठेवा, तरच तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार बसायला भेटेल. याला मग हां बघा काय बोलतो माझ्या मित्र, जाऊ पण नका. त्यालाही टेस्ट नाही आवडली. आम्ही विचार केला याच्या बदले आम्ही जर बाहेर वडापाव खाल्ला असतं तर पोट भरलं असतं. हां, आणि एवढं ऑइली होतं लपेटा की विचारू नका, प्रमाणाच्या बाहेर. आणि मेन जो रस्सा असतो त्याला टेस्ट पाहिजे ना लपेटाच्या. नॉर्मली चिकन कोणी खातं, त्या रस्स्याला पण चव नव्हती. म्हणजे एवढं लो क्वालिटीचं होतं. आणि प्लस त्याच्यामध्ये हाडं पूर्ण लपेटा खराब वाटत होता आम्हाला. आम्ही अक्षरशः वैतागलो. नंतर पुन्हा कधी आम्ही इकडे येणार नाही. तुम्हाला येत असेल तर तुम्ही तुमच्या मर्जीने या, पण आमची तर इच्छा की कोणीच येऊ नका, कारण खूपच फालतू आहे. फर्स्ट टाईम आलो या हॉटेलला, नाव ऐकून मी पण व्हिडिओ बघूनच आलो, रील बघून आलो की इकडे लपेटा खूप चांगला भेटतो असं. पण इथं आल्यावरती कळायला खूपच फालतू आहे लपेटा हा. ते रील बनवणाऱ्यांना वाटतं फ्रीमध्ये भेटत असेल म्हणून ती लोक असे तारीफ करत असतील. पण इथं माझे 350 म्हणजे 700 रुपयाचं बिल झालं, 700 रुपये वेस्ट गेले माझे पूर्णपणे. एवढं फालतू टेस्ट होती. सो प्लीज यायचं असेल तर विचार करून या. फुकट ती व्हिडिओ बघून येत असाल तर अजिबात येऊ नका. खूपच फालतू आहे तो लपेटा. थँक्यू.